अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गजबजलेल्या मेन रोडवरील मधु वाईन्स आणि जिओ मार्ट या दोन दुकानांमध्ये झालेल्या धाडसी चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे। बीड एलसीबीच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीची कोपरगाव शहरातून धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांना इशारा दिला। 10 एप्रिल रोजी मध्यरात्री खंदक नाल्याजवळील मधु वाईन्स आणि समोरील जिओ मार्ट या दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता। चोरट्यांनी शटरजवळ ड्रम टेकून त्यावर बोर्ड आडवा लावला, जेणेकरून चोरी करताना कोणाच्याही लक्षात येऊ नये। त्यानंतर कटरच्या साहाय्याने शटरचे लॉक ब्रॅकेट कापून दुकानात प्रवेश करण्यात आला। मधु वाईन्समधून रोख रक्कम व महागड्या दारूच्या बाटल्या असा अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्यानंतर चोरट्यांनी जिओ मार्ट मोबाईल शॉपमध्ये प्रवेश करून सर्वप्रथम सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला। त्यानंतर रोकड, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू असा अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मुख्य रस्त्यावरील दुकानेच सुरक्षित नसतील तर व्यापार कसा करायचा असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे बीड एलसीबीच्या मदतीने आरोपी रामनिवास मंजू गुप्ता राहणार कल्याण याला शिताफीने अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कोपरगाव शहरातून धिंड काढत गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे करत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील सासाणे, कोपरगाव।